शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी 3000 रुपये लाचेची मागणी करून स्वीकारताना कोल्हापुरातील शेलाजी वनाजी विद्यालयातील प्रभारी मुख्याध्यापकाला अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडले। संजय जयसिंग नार्वेकर असं आरोपीचं नाव आहे। लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराला जातीचा दाखला काढण्यासाठी त्याच्या वडिलांचा व 5 चुलत्यांच्या असे एकूण 6 शाळा सोडल्याचे दाखले हवे होते। त्यासाठी ते महापालिकेच्या शेलाजी वनाजी विद्यालयात गेले। इथल्या प्रभारी मुख्याध्यापक संजय नार्वेकर यांनी प्रति दाखला 500 रुपये याप्रमाणे 6 दाखल्यांसाठी 3000 रुपयाची मागणी तक्रारदारांकडे केली। याची माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आली। त्यानुसार सापळा रचून आरोपी प्रभारी मुख्याध्यापकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं। त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस एसीपीच्या पोलीस उपनिरीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू साळुंके, हेड कॉन्स्टेबल विकास माने, सुनील घोषाळकर, सचिन पाटील, संदीप पवार यांनी केली आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।